नमस्कार मित्रांनो, AP द हॉरर स्टोरी टेलरच्या नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये एका अशा खतरनाक घटनेची गोष्ट मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, जी एका टेम्पो ड्रायव्हरसोबत घडली होती। या गोष्टीमध्ये असं काही घडलं की त्या गोष्टीचा विचार आपण कधीच करू शकत नाही। या गोष्टीला सुरुवात करण्याआधी सर्व मित्रमैत्रिणींना एक विनंती, अशाच हॉरर आणि मिस्टेरियस कहाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। ही गोष्ट साताऱ्यामधल्या विवेक नावाच्या माणसाची आहे। त्याच्यासोबत घडलेल्या अशा भयानक गोष्टी आज आपण तुमच्यासमोर ठेवणार आहोत, ज्यामुळे तुमच्या अंगावरती काटा उभा राहू शकतो आणि तुम्हाला भीतीसुद्धा वाटू शकते। तर तयार आहात ना? त्याआधी तुम्हा सर्वांना एक सूचना, तुमच्याकडे असणाऱ्या हॉरर आणि मिस्टेरियस किस्से आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला पाठवा। आम्ही तुमचे किस्से आमच्या चॅनलवरती पब्लिश करू। तर आजची ही गोष्ट इथून पाठीमागे 20 वर्षापूर्वी सन 2004 मध्ये घडलेली होती। गोष्टीची सुरुवात एका स्वप्नापासून होते। विवेक रात्रीचा झोपलेला असताना त्याला असे स्वप्न पडते की तो त्याच्या टेम्पो ड्रायव्हर मित्रासोबत त्याच्या टेम्पोमधून कुठेतरी निघालेला असतो आणि रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला असतो। विवेकचा मित्र टेम्पो थांबवतो आणि दोघेही टेम्पोतून उतरतात। विवेक आणि त्याचा मित्र त्या मृतदेहाच्या दिशेने जात असतात आणि पुढे असं काही बघतात की दोघांच्या पायाखालची जमीन सरकते। जो मृतदेह पडलेला असतो तो विवेकचाच मृतदेह असतो आणि हे स्वप्न एवढं भयंकर होतं की विवेकला झटकन झोपेतून जाग येते आणि तो त्याच्या संपूर्ण शरीराला हात लावून बघतो की तो खरंच जिवंत आहे की मेला आहे। ही अशा प्रकारची स्वप्न आम्हालाही कधी ना कधीतरी पडत असतीलच। त्यावेळी जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा असं वाटतं की खरंच माझ्यासोबत काहीतरी घडलंय आणि आपण भयंकर घाबरतो। आपली हिंमत होत नाही की त्या जागेवरून कुठेही जाण्याची। तेवढ्यात विवेकचं लक्ष घड्याळाकडे जातं। वेळ झालेली असते सकाळचे 4:45। पहाटेचं स्वप्न। आपल्या सर्वांना माहीतच असेल, पहाटेची स्वप्न खरी होतात असं मानलं जातं। म्हणून मग ती स्वप्न चांगली असू द्या किंवा मग भयानक। एवढ्यात विवेकच्या घरातला टेलिफोन वाजतो। विवेक उठतो, विचार करतो एवढ्या सकाळी कोणाचा फोन आला असेल आणि जाऊन फोन रिसीव करतो। समोरून त्याचा टेम्पो ड्रायव्हर मित्राचा फोन असतो। त्या मित्राचं नाव असतं राजू। विवेकचा मित्र राजू विवेकला बोलतो, विवेक सकाळी 8 वाजेपर्यंत माझ्या घरी ये, एक खुशखबर द्यायची आहे। विवेकची अशी ही झोपमोड झालेली असते। तो उठतो, फ्रेश वगैरे होतो आणि 8 वाजता मित्राच्या घरी निघून जातो। विवेक त्याच्या मित्राला विचारतो, बोल आता काय झालं आहे? कसली खुशखबर आहे ज्यासाठी तू मला एवढ्या सकाळी फोन केला होतास? तर त्याचा मित्र म्हणाला, एक ऑर्डर आली आहे। आपल्याला सोलापूरमधून एक मशीन घेऊन ती बीडमध्ये डिलिव्हर करायची आहे। विवेक बोलतो, चालेल जाऊया आणि दोघे सोलापूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात। सोलापूरमध्ये संध्याकाळचे 7 वाजता ते लोक पोहोचतात आणि मशीन टेम्पोमध्ये लोड करतात आणि बीडच्या दिशेने जाण्यासाठी निघतात। तेवढ्यात विवेकला पहाटे पडलेलं स्वप्न आठवतं।
विवेक बोलतो, अरे राजू, मला आज सकाळी सकाळी खूप भयानक स्वप्न पडले. आणि स्वप्नात घडलेला प्रसंग विवेकने राजूला सांगितला आणि बोलला, खूप घाबरलो होतो मी सकाळी, आणि मला आत्ता ते आठवलं की अंगावरती काटा उभा राहतो. एक काम करूया का रे राजू, डिलिव्हरी कॅन्सल करूया आणि उद्या जाऊया. राजू हसायला लागला आणि विवेकला बोलतो, तू काय वेडा झालायस का? कुठे स्वप्न वगैरे एवढं मनावरती घेतोयस? मला रोज स्वप्न पडतात आणि नंतर मी विसरून पण जातो. आणि राजू टेम्पो सुरू करतो. 50 मीटर टेम्पो चालतो आणि बंद पडतो. राजू विवेकला बोलतो, काळ्या जिवेचा आहेस रे, टेम्पो तुझ्यामुळे बंद पडला. आणि बोलतो, उतर आता टेम्पोमधून, बघू काय प्रॉब्लेम झाला आहे ते. आणि दोघे पण टेम्पोतून उतरतात. राजू बघायला जातो टेम्पोमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे ते. पण इंजिन तर एकदम बरोबर असतं, काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. परत येऊन टेम्पो चालू करतात तर टेम्पो चालू होतो आणि 50 मीटर चालतो आणि परत बंद पडतो. आता विवेक अजून घाबरतो. तो बोलतो, राजू राहू दे, आज जायचं, आपण उद्या जाऊ. पण राजू काही ऐकत नाही. तो दुसऱ्या टेम्पोचा जुगाड करतो, पण टेम्पो येईपर्यंत रात्रीचे 9 वाजतात. टेम्पो येतो. पहिल्या टेम्पोतला सर्व मशिनी दुसऱ्या टेम्पोमध्ये लोड करतात आणि दोघेही पुढच्या प्रवासाला निघून जातात. 1 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर जोरात टेम्पोच्या खालून आवाज येतो, जसा की टेम्पोच्या टायर खाली काहीतरी आल्यासारखा. राजू टेम्पो थांबवतो. विवेक खूप घाबरलेला असतो. दोघेही खाली उतरून बघतात तर एक काळी मांजर टेम्पो खाली येऊन मेलेली असते. हे बघून विवेकची अजून फाटते. त्याला समजत नाही की हे काय होतंय, आणि त्यात सकाळचं स्वप्न. त्याने तर त्याची भीती अजूनच वाढली होती. विवेक राजूला बोलतो, राजू, मांजर आडवी येऊन मेली आपल्या टेम्पोखाली. खूप मोठा अपशगुन झालाय, आपलं जाणं गरजेचं आहे का? राजू बोलतो, हे मांजरीचं जाऊ दे, आपल्याला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये ही डिलिव्हरी पोचवायची आहे, मग काहीही होऊ दे. आणि दोघे तिथून निघतात. पुढे निघून आल्यानंतर दोघांनाही भूक लागते. काहीही खाल्लेलं नसतं दिवसभर आणि रात्रीचे 10 वाजलेले होते. एका हॉटेलला गाडी थांबून दोघेही जेवण वगैरे करतात आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. काही अंतरानंतर त्यांना रस्त्यात एक माणूस गाडीला हात करत उभा राहिलेला दिसतो. राजू टेम्पो थांबवतो आणि विवेकला बोलतो, हा कोण माणूस आहे? एवढ्या रात्रीचा सामसूम रस्त्यावरती मधोमध उभा राहिलाय, गाडीला हात करतोय. विवेक त्या माणसाला विचारतो, काय झालं दादा, तुम्हाला कुठे जायचं आहे का? तर तो माणूस बोलतो, नाही, मला कुठे नाही जायचं, मी तुम्हाला एक सल्ला देण्यासाठी हात केलाय. विवेक आणि राजू एकमेकांकडे बघतात आणि राजू बोलतो, बोला दादा, काय झालं? तो माणूस म्हणाला, तुम्ही पुढचा प्रवास नका करू, इथूनच मागे फिरा, नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल तुमच्यासोबत. राजू त्या माणसाला बोलला, हो दादा, काय बोलताय? एकतर आम्ही महत्त्वाच्या कामासाठी निघालो आहे आणि तुम्ही टोकताय आम्हाला, साईड द्या, आम्हाला जाऊ द्या. आणि तिथून ते निघून जातात. निघताना विवेक घाबरलेला असतो. तो त्या माणसाला आरशात बघतो तर आरशात कोणच दिसत नसतं. विवेक राजूला बोलतो, राजू, अरे तो माणूस कुठे गेला? आत्ता होता आणि दिसायचा बंद झाला. राजू वैतागलेला असतो. तो वैतागून म्हणाला, जाऊ दे, मरू दे, तू कशाला एवढं टेन्शन घेतोयस? गेला असेल तो माणूस कुठेतरी. आणि ते तिथून निघून जातात. रात्रीचे 1 वाजले. आता ते एका सामसूम रस्त्याला होते. तो रस्ता एकपदरी होता. चारी बाजूला घनदाट जंगल, मस्त हवा आणि शांत वातावरण होतं. त्यात विवेकची झोप लागते. राजू मस्तपैकी टेम्पो चालवत होता. तेवढ्यात
अचानक एक बाई येते आणि राजू अर्जंट ब्रेक. त्या दणक्यामुळे विवेक झटकन जागा होतो आणि बोलतो, काय झालं काय झालं? राजू मनातल्या मनात विचार करतो, हा आधीच घाबरलेला आहे, याला सांगितलं तर हा परत घाबरेल. आणि राजू बोलतो, काही नाही, बोलला का काहीतरी आडवा गेला, त्यामुळे मी अर्जंट ब्रेक दाबला. विवेक बोलतो, ठीक आहे, चल टेम्पो चालू कर. राजू टेम्पो चालू करण्यासाठी चावी फिरवतो. टेम्पो चालूच होत नव्हता. विवेक बोलतो, काय झालं आता या टेम्पोला? राजू बोलतो, काय माहीत, तू बस, मी बघतो. राजू टेम्पोतून खाली उतरतो आणि इंजिन उघडून बघतो तर पहिल्यासारखंच काहीच प्रॉब्लेम झालेला नसतो. परत येतो, टेम्पो चालू करून बघतो तरीही टेम्पो काही चालू होईना. राजू बोलतो, आपल्याला मेकॅनिक बघावा लागेल, कारण दुसरा कोणताच पर्याय आपल्याकडे नाही आहे. पुढे जाऊन एखादं गाव वगैरे असेल तर आपल्याला कोणतरी मदत तरी करेल. विवेक आता पूर्णपणे घाबरलेला असतो, तरीही हिंमत करून दोघे टेम्पोतून खाली उतरतात आणि पायी प्रवास सुरू करतात. पुढे एक कच्चा रस्ता चालू होतो. राजू बोलतो, हा रस्ता कदाचित आपल्याला कोणत्या तरी गावापर्यंत, वस्तीपर्यंत घेऊन जाईल. आणि दोघेही चालायला लागतात. थोड्या वेळाने राजूला एक दुकान दिसतं. राजू विवेकला बोलतो, ते बघ, इथे दुकान आहे वाटतं. तेवढ्यात मागून विवेक जोरात एका वेगळ्या आवाजात बोलतो, राजू मला वाचव, राजू मला वाचव. राजू मागे बघतो तर विवेक त्याच्याकडे एकटक बघत असतो. राजू बोलतो, विवेक, घाबरलो ना, एवढ्या जोरात आवाज दिलास, चल लवकर. आणि राजू चालायला लागतो. तेवढ्यात विवेक चक्कर येऊन जमिनीवर पडतो. जोरात पडल्याचा आवाज येतो. राजू घाबरतो, धावत विवेककडे जातो आणि बघतो तर काय, विवेकचा श्वास तर चालू असतो पण विवेक बेशुद्ध पडलेला असतो. राजू विवेकला एका बाजूला बसवतो आणि धावत त्या दुकानाच्या दिशेने जातो. तर तिथे एक मेकॅनिकसुद्धा असतो. तो त्या मेकॅनिकाला घेऊन विवेकजवळ येतो. विवेकला दोघेही उचलतात आणि टेम्पोपर्यंत घेऊन जातात. त्याला टेम्पोत बसवतात. मेकॅनिक टेम्पो बघतो आणि टेम्पो सुरू होतो. राजू टेम्पोमधली बॉटल घेतो आणि विवेकच्या तोंडावर पाणी शिंपडतो. विवेकला शुद्ध येते. राजू विचारतो, अरे विवेक, काय झालं तुला, बरा आहेस ना? विवेक म्हणतो, हो, आत्ता बरं वाटतंय जरा, पण मला काही आठवत नाही, काय झालं होतं मला. अचानक डोळ्यावरती अंधारी आली आणि मी खाली पडलो. राजू म्हणतो, जाऊ दे, गाडी सुरू झाली, थोडंच अंतर राहिलं आहे, लगेच जाऊ, डिलिव्हरी करू आणि घराकडे जाऊ. तिथून दोघेही निघतात, डिलिव्हरी देतात आणि घरी येतात. त्यानंतर एक आठवडा सर्व काही नॉर्मल असतं. पण एक आठवड्यानंतर अचानक विवेकची तब्येत बिघडते आणि तो खूप आजारी पडतो. 2 दिवसानंतर तो बरा होतो. पण आता विवेक राहिला नव्हता. त्याची वागणूक एका मुलीप्रमाणे झाली होती. मुलींसारखं चालणं, बोलणं, सर्व काही मुलींसारखं. आणि ज्यावेळी एकांतात असायचा त्यावेळी स्वतःच्याच हाताचा चावा घ्यायचा, भिंतीवरती जोरजोरात नखे मारायचा, डोकं आपटायचा, भांडींची आपटापट करायचा, घरात जे काही असेल त्या वस्तूंची तोडफोड करायचा. पण कोणी आलं की एकदम नॉर्मल, जसं काही झालंच नाही. पण घरातल्यांना समजलं होतं की विवेक आता नॉर्मल राहिलेला नाही, तो फक्त नॉर्मल आहे असं दाखवतोय, पण काहीच नॉर्मल नाही आहे. मग घरातले विचार करतात की उद्या विवेकला कोणत्या तरी तांत्रिकाकडे घेऊन जाऊ, नक्की काय झालं आहे ते समजेल आणि उपचाराला सुरुवात करू. आणि सर्वजण घरातले झोपायला जातात. रात्रीचे 1 वाजलेले असतात. तेवढ्यात विवेक त्याच्या बाबांच्या रूममध्ये येतो
आणि आवाज देतो, बाबा, ओ बाबा, ऐकताय ना? त्याचे बाबा उठतात आणि बोलतात, विवेक, काय झालं बाळा? विवेक बोलतो, बाबा, मला वाचवण्याचा प्रयत्न नका करू, ती मला नाही सोडणार, ती मला नाही सोडणार. विवेकचे बाबा पुढे काही बोलणार एवढ्यात विवेकला कोणतरी फरफटत घेऊन जात आहे असं दिसतं, पण कोणीच नसतं. विवेकचे बाबा त्याच्या मागे जातात. विवेक बोलतो, बाबा, नका येऊ माझ्या मागे, नका येऊ माझ्या मागे, ती मला नाही सोडणार. आणि विवेकच्याच तोंडातून बाईच्या आवाजात कोणीतरी बोलता, मी नाही सोडणार, ह्याला तुम्ही कोणीच नाही वाचवू शकत, मी काहीच करू शकणार नाही. आणि गच्चीवर जाऊन विवेक त्याच्या बाबांसमोर गच्चीवरून खाली उडी मारतो. घरातले तातडीने विवेकला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. ICUमध्ये त्याला दाखल केलं जातं. डॉक्टर ICUमधून बाहेर येतात आणि जोरजोरात ओरडायला लागतात, काय मस्करी लावली आहे? विवेकचे वडील विचारतात की काय झालं डॉक्टर, का तुम्ही ओरडताय? तेव्हा डॉक्टर जे काही सांगतात ते ऐकून विवेकच्या घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. डॉक्टर म्हणतात, तुमच्या मुलाचा मृत्यू 4 दिवसापूर्वीच हार्ट अटॅकने झाला आहे आणि तुम्ही आत्ता बॉडी घेऊन येताय. हे ऐकून विवेकला बघायला आलेल्या राजूला सर्वात मोठा धक्का बसतो. विवेकच्या मृत्यूसाठी तो स्वतःला दोषी मानू लागतो. माझ्या स्वार्थामुळे आज विवेक हे जग सोडून गेला आहे. विवेक सांगत होता, आपण आज नको जायला, पण माझ्या हट्टामुळे आम्ही गेलो आणि हा दिवस आला. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला विवेकच्या मित्र राजूने शेअर केली आहे. त्याची एक इच्छा आहे की जे त्याच्या मित्रासोबत झालं ते दुसऱ्या कोणासोबतही होऊ नये. आणि त्याने आपल्या ह्या स्टोरीद्वारे तुम्हा सर्वांना एक विनंती केली आहे की जर तुम्हाला तुमचं मन सांगत असेल एखादी गोष्ट नको करू म्हणून, तर कोणाच्या तरी हट्टापायी, कोणाचा तरी हट्ट पुरवण्यासाठी ती गोष्ट करायला जाऊ नका. कारण हा एक निर्णय तुमचं आयुष्य संपवू शकतो. तर चला मित्रांनो, आजच्या गोष्टीला इथेच पूर्णविराम देऊ आणि भेटू एका अशाच सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या गोष्टीसोबत. धन्यवाद.